पाहोनी सद्गद कंठ झाला. माधवराव वदले मजला, का हो अण्णा साहेब गहिवरला. स्वस्थ बैसला हे काय. ऐशा बाबांच्या अगणित कथा, किती म्हणून सांगू आता. ऐसे माधवराव बोलत असता, घंटा वाजता ऐकिली. रोज दुपारा जेवणा आधी, भक्त जाऊन या बैसती मशिदी. करीती गंधाक्षत अर्घ्यपाद्यादी, पूजा सविधी बाबांची. तदनंतर ती पंचारती, बापू साहेब जोग करीती. भक्ती प्रेमे ओवाळीती, आरत्या म्हणती भक्तजन. त्या आरतीची निदर्शक भली, घंटा घण घण वाजू लागली. आम्ही मशिदीची वाट धरिली, मनीषा फिटली मनाची. माध्यान्ह समयीची ही आरती, नरनारी मिळून या करीती. स्त्रिया मशिदीत वरती, पुरुष खालती मंडपी. मंगलवाद्यांची या गजरी, तासाची या झणत्कारी. आरत्या म्हणती उच्चस्वरी, हर्ष निर्भरी ते धवा. पातलो आम्ही मंडपद्वारी, आरती चालली घनगजरी. पुरुष मंडळी वेष्टिली पायरी, रिघनावरी जावया. माझ्या मनी असावे खाली, जो वरी आरती नाही संपली. संपताच मग बाबा जवळी, जावे मंडळी समवेत. म्हणून मी जो मनी आणिले, माधवराव पायरी चढले. कराग्री धरून मजही ओढिले, जवळी नेले बाबांचे. बाबा निजस्थानी स्थित, स्वस्थ मने चिलीम पीत. समोर जोग पंचारती ओवाळीत, घंटा वाजवीत वाम करे. ऐशा त्या आरतीचे रंगी, माधवराव बाबांचे दक्षिण भागी. स्वये बैसती मजही बैसविती, सन्मुख स्थिती बाबांचे. मग शांतमूर्ती संतमणी, बाबा बोलती मंजुळवाणी. दक्षिणा काय दिधली आणि, शामरावांनी मजप्रती. बाबा हे शामराव येथेच असती, दक्षिणे ऐवजी नमस्कार देती. हेच 15 रुपये म्हणती, बाबा प्रती अर्पावे.